हे कानी कारले तसेच आमच्या घरच्या म्हणत ते कारले कानी सवतळून दे. मी भाजी बनवू लागली. बा दुगाल पाहिजे किती तर नाही म्हणत मला सवतळून देतं बायकाने. तव्यावर सवतळले कारले आणि पात्याले कानी हे ज्वारीच्या 2 भाकरी टाकल्या ज्वारीच्या. आणि त्याच्यासाठी हे बा ते म्हणत मला पतलं घटघट खाऊ कटाळा आला म्हणून त्याले कानी सकाळीच उठली आणि आपण डाळ बनवली. 5 वाजता उठत असते मी. बाई रात्रीची मले भाजी मुगाची डाळ आणि त्याच्यातनी शापूची भाजी आणि त्याला आता डाळीले फोडणी देतो. ह्या बाई लसूण टाकला मी कुठल्यासाठी तसं नाही मध्ये वाटत असं त्या फोडणी दिली का नाही त्या डाळीले कळमरून जाते त्या डाळीची आणि चांगली लागते. त्याच्यासाठी मला का आवडत नाही आणि त्याच्यासाठीच मला घालायचं काम पडलं. म्हणत पतलं घट खाऊ म्हणत कटाळाला म्हणत आणि डाळच घाल म्हणून डाळ घातली आणि बनवल्या मी. हे पडले होत्या पड्या पड्या खाली तर बनवले. मग आता काही नाही मस्त फोडणी देतो. मस्त जिऱ्या मोहरीची फोडणी देतो आणि मस्त मग भाजी बनवली जाते त्याची एकट्यासाठी. एवढी मेहनत घ्यावी लागते एकट्यासाठी. म्हणजे आम्हाला जातात ना मग तसं नाही वाटतं. झाले ना आता लगेच गोळी घेतात आणि लगेच थोडं जेवण करतात. मी आता 1 उकळी तेल टाकतो. याच्यात आता लसूण कुटला मी आता याच्यातनी उकळीत ते आता लसूण टाकतो. आता ही मोहरी मोहरीनं कधी पण जिरं नाही जिऱ्याची पूड सापडलीच नाही. त्याच्यात कानी मोहरी टाकली याच्यासाठी चांगली आहे. आणि ती त्याला कानी घट्ट डाळ द्यायला लागत नाही पतली द्यायला लागते शुगर असल्यामुळं. तर पहा मी कानी बहीण कानी हेडू कानी 2-3 दिवस झाले काही मिळत कशी नाही हेडूचा. मी आज काय लाईव्ह घ्यायला आली नाही. नक्की बघा माझा पुढे हेडू कसा आहे तर मी कानी हे नाही केलेलं हे लाईव्ह काढलेलं नाही कारण की 2-3 दिवस झाले. हे दिवस मोठा हेडू काय पडे ना म्हणून म्हणलं हे दोघा लाईव्ह घ्यायची नाही. त्याच्यासाठी मी घ्यायला लावली नाही. तर पहा आता लसूण ना ते भाजलेलं आहे. तर पहा मी हातावर भाकरी केलेलं आहे. ही एक ना ही एक आणि ही कानी मोठा जाळ केला म्हणून एवढी हे झाली करपली. लालसर होऊ देतो थोडा त्याच्यात चव लागते. मला तर आवडत नाही डाळ. कशी वाटली तुम्हाला ती हे आपलं फोडणी दिलेली कशी वाटली. आता इथून घेणार आहे पाणी टाकण्यासाठी थोडं.
झाली आमची डाळ तयार. पहा, या मग तुरीचं वरण खाण्यासाठी. आणि ते आपलं ज्वारीच्या भाकरी. हा इथे मोहरी गावाकडून आणलेली होती, एवढी मोहरी राहिलेली आमची एवढी. झालं मग आता यांना एक कारली, ही मला भाजी. नपा ही आहेत ही डाळ. आणि तुम्हाला सांगते भांडे डबल पडले, पहिले घासले डबलचे भांडे पडले. तर मग पाहता मला का हे तर मी भाकरी बनवल्या नाही, म्हणजे कसं जाण करत नसतो मी. मी काल बी मी दररोज शिळ्या भाकरी खाल्ल्या, रात्री केलेल्या भाकरी मी. तर ह्या भाकरी तशाच येतात. तर मी शिवीच खाल्ली. आता का नाही आज म्हणून करणार नाही, परवाच्या दिवशी शिवीच खाल्ली. ज्यान नाही करा वाटत मला अशा भाकरी. आता ना आता कशी जाण देणार नाही आता. आणि मग सगळ्या दोन भाकरी असल्यावर काय पाच काम हे का. म्हणून यांच्या संग हे आता हे का नाही, ही भाकर ही आता सध्या खातील, म्हणजे गोळ्या घ्याव्या लागतात. आणि ही सोबत घेऊन जातात. तर मग कसा वाटला ही रिव्ह्यू नक्की कमेंट करून सांगा. आता झाली ती. ठीक आहे, नक्की बघा. मग हे भरीत पण हे कालचं, म्हणजे भरपूर भाज्या आहेत. त्याले लावतो झाकण, ठेवून देते मी याला. भरीत असतं इथं ठेवून. हे पण एवढी मोहरी एवढी पहिली मी नेहमी टाकायची, पण पोरगी आता टाकत नाही. तरी तूप हे आता ते नाहीत खात, पण मला थोडंसं डाळ 2 पळ्या ठेवीन आणि त्याच्यात मी तूप टाकून खाईन. आता फ्रीजमध्ये काय नाही, थोडं असन ते फ्रीज काय धुतलेलं नाही मी. याच्यात काय तांदूळ होतं, तांदूळ का घातले नाही. याच्यात नाही इथं पीठ हे ह्याच्या खाली ठेवलेले. आणि वरून पडदा केला मी, घरीच केलेला आहे बरं का. साडीचा पडदा करेल आहे मी पहा, म्हणजे दिसायला नकोच याच्या खाली का आहे म्हणून, दिसायला नको म्हणून मी असा पडदा केलेला आहे. तर पहा इथे भांडे आता हे घासलेले येतं बरं का भांडे. फक्त 1-2 राहिलं असेल, फक्त काय राहिलं, फक्त हे घासायचं राहिलं. नाहीतर हे भांडे घासलेले आहेत. कारण चहा पिऊन उबडे मारले, काहून की आमच्या घरच्याला डबांना लागते म्हणून ते उबडे मारून ठेवलेले. आणि झालं हे बी घासलेलं. हे भांडे मी रात्रीला घासून ठेवत असतं, म्हणजे कसं की सकाळी डबा द्यायला लागते बनवून. मग मी भांडे घासून ठेवत असते आणि सकाळी डबा मग बनवून देत असते. डाळ आता झालेली आहे. डाळ आमच्या घरचे जेवतात. या माझ्या बहीण भावांनो जेवायले, तुम्ही पण, तुमच्यासाठी पण आहे. करायचं नाही का जेवण. पहा कशा भाकरी नादर येतात. ज्वारीच्या भाकरी आमच्या घरच्याला करून दिलेल्या येतात. किती छान येतात, मस्त गव्हाच्या भाकऱ्या दिसतात पांढऱ्या फटक. ज्वारीसले चांगले दादरवाणी. पहा आता जेवतात थोडं. तर पहा आता हे थोडा स्वयंपाक बनवा यायले, दोघं जेवण पाहिजेत. आता किती वाजले, 7-7:30 झाले असतील असं म्हणतो मी. झाले का. तर पहा हे वरण आहे, एकाने कारले सवतळून दिलेले आहेत. पहा तेलात उलस चटणी टाकली तेलात, आणि डाळ आहे, वरण आणि त्यात ज्वारीची भाकर. तर पहा मग किती टाईम झाला असं तुम्ही सांगा. पहा अजून काय दिवस निघलेला नाही, पण मला कसं वाटते बाबा, हे पहा अजून दिवस निघलेला नाही. हा पहा याच्यात पाऊस पडला तर कोणी आलं नाही याच्यात नाही.
गार्डनमध्ये सकाळी सकाळीच पडा, पण मी लवकर करून देत असतो. बाबा नको आपण सारे एकाने झोपलं म्हणलं तर चालते, कामावरलं की मग दुसरं काय काम नसते, म्हणून त्याच्यामुळं कानी सकाळी करून दिलं आपल्या माणसाची निश्चिती होते. मग नंतर काय होय त्याच्यासाठी मी लवकर करत असते.